नमस्कार, मी इंदिरा. ॲग्रो वन मध्ये आपलं स्वागत. बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र तयार झाल्याने राज्यात काही ठिकाणी पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी हजेरी लावत आहेत. आज पूर्व विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिलाय. आज पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथ्यासह गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तर नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. तसंच नंदुरबार, धुळे, अहिल्यानगर, पुणे, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह ऊन सावल्यांच्या खेळात हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवलाय. तर उद्या म्हणजेच बुधवारी पुणे घाटमाथा, नाशिक घाटमाथा, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून पुणे, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज देण्यात आलाय. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या हजेरी लावतील असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिलाय. सध्या झारखंड आणि परिसरात असलेले कमी दाबाचं क्षेत्र कायम असून त्याची चक्राकार वाऱ्यांची स्थिती समुद्र सपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीपर्यंत विस्तारली आहे. उंचीनुसार हे वारे दक्षिणेकडे झुकलेले आहेत. पुढील 24 तासात हे कमी दाबाचं क्षेत्र झारखंडमधून पश्चिम वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे. मान्सूनचा आज जम्मू, डेहराडून, शाहजहानपूर, वाराणसी, झारखंडमधील कमी दाबाचं केंद्र दिघा आणि त्यानंतर आग्नेय दिशेने वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. हा आज समुद्र सपाटीपासून 4.5 किलोमीटर उंचीपर्यंत विस्तारलेला आहे. तसंच पूर्व मध्य प्रदेशातील 5.8 किलोमीटर उंचीवरील चक्राकार वाऱ्यांची स्थिती झारखंडच्या कमी दाबाच्या क्षेत्राशी संबंधित चक्राकार वाऱ्यांमध्ये विलीन झाली आहे. अशाच हवामानाच्या बातम्यांसाठी ॲग्रो वनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.